तालुक्याचे लाडके विकास मान्य गोपीचंद आणि तालुक्याचे लाडके विकास पुत्र आमदार मान्य गोपीचंद यांचा सत्कार जत पंचायत समितीचे माजी सदस्य या जत तालुक्याचे नेते मान्य जालेंदर काका वाघमारे यांच्या शुभ हस्ते मान्य आमदार गोपीचंद या जत असताना आज पाण्याची परिस्थिती बिकट वाटली, परंतु मान्य आमदार गोपीचंद की या जत तालुक्याचा कर्नाटक बाँड्रीपर्यंतचा एकच प्रत्येक शेतकऱ्याचं क्षेत्र ओलीचा खाली आलं पाहिजे असं मान्य आमदार गोपीचंद पळकर साहेब यांचं स्वप्न आहे. आणि आज या खेडेवाडीकरांच्यावर प्रेम करून माननीय आज या जत तालुक्यामध्ये विकास पुत्र म्हणून या अटपाडी तालुक्याचं आपल्या आले आणि विकास पुत्र आमदार म्हणून आज आपल्या सेवेला आणि विनोद सुभाष माने खेडेवाडी सगळी कुस्ती लागते. बघा त्यांच्या मनाची ताकद काय. आता एक भेटा सुद्धा पुढच्या असे लाडके आमदार विकास पुत्र आमदार मान्य गोपीचंद पळकर तुमच्या भावी वाटचालीसाठी आमच्या लाख शुभेच्छा आहेत. या स्वप्न हा तालुका आपल्याकडून बघतोय. सुभाषचंद्र गोपी या जत तालुक्यात या ठिकाणी ओपनिंग केली जाते आणि त्या जिमचं उद्घाटन किती नंबरची कुस्ती आहे जरा सांगा मला. चालू कुस्ती किती नंबरची आहे. झालेले कसे साऊंड सिस्टीमचं वायर तिथे येत नाही. कोणबागी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती आणि मान्य सुभाषांना गोबी हॉटेल संस्कृतीचे मालक, एक जत तालुक्यामध्ये कर्नाटक महाराष्ट्रामध्ये एक उद्योगपती म्हणून नाव असणारे सुभाषांना गोपी कुस्तीप्रेमी या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते कुस्ती मैदानाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. आणि यात्रा कमिटीचे
सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि स्टेजवरील सर्व यात्रा कमिटीचे मान्यवर सर्वांना मी विनंती करतोय आपण कुस्ती आखाड्यावर यायचं आहे आणि कुस्ती मैदानाचा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय। माजी पंचायत समिती सदस्य सर्वांना घेऊन आपण आखाड्यावर पैलवान भानुदास वर्माने पैलवान चन्नाप्पा आणि
तुम्ही घ्या की नाही पडत थोडे फोटो काढला परत काय गरेवाडीमध्ये होतोय या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व पैलवान या गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य आजीमाजी सरपंच आजीमाजी चेअरमन परिसरातून आलेल्या विविध गावचे सन्माननीय मान्यवर आणि कुस्तीवरती जीवापाड प्रेम करणारे कुस्ती शौकीन या सर्वांना मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। लाल मातीतली कुस्ती ही महाराष्ट्राची शान आहे आणि कुस्ती टिकली पाहिजे, कुस्ती वाढली पाहिजे, याला लोकाश्रयाची गरज आहे। पूर्वी राजे राजवाड्यांच्या काळामध्ये राजाश्रय होता, आता लोकाश्रयाची गरज आहे। गावागावामध्ये यात्रा आणि वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये कुस्त्यांचं भव्य दिव्य मैदान आयोजित केलं जात आहे। कुस्ती खेळाडूंना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये करिअर करण्याची संधी राज्य सरकारच्या माध्यमातून दिली आहे। महाराष्ट्र केसरी एवढे पैलवान झाले ज्यांना DYSP, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार ज्यांच्या शिक्षणाच्या पात्रतेनुसार त्यांना पदं देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून सुरू आहे। खेलो इंडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेबांनी एक धोरण राबवलं आहे। गावगाड्यातला जो टॅलेंटेड खेळाडू आहे त्याच्याकडे गुणवत्ता आहे, परंतु त्याच्याकडे पैसा नाही, त्याला सुविधा नाही, अशा सर्व खेळाडूंची लिस्ट काढायची आणि त्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून पाठबळ द्यायचं मोठं काम सरकारच्या माध्यमातून सुरू आहे। असे खेळाडू आपल्या तालुक्यामध्ये असतील की ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे, जे राज्य लेवलला आणि देश लेवलला खेळत आहेत पण त्यांची आर्थिक परिस्थिती नाही, अशा खेळाडूंनी आमच्याशी संपर्क करावा। आम्ही त्यांच्या पाठीमागं ठाम उभा राहण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू। हेच या कुस्ती मैदानाच्या निमित्तानं जत विधानसभा मतदारसंघातील सर्व खेळाडूंना मी आवाहन करतो। परत एकदा या कुस्ती मैदानाला मी खूप शुभेच्छा देतो। येथे माननीय सरपंच महोदयांनी कुस्ती केंद्र म्हणजे तालीम मंजूर करावी अशी मागणी केलेली आहे। मी येत्या 8 दिवसामध्ये तालमीसाठी लागणारा निधी तुम्हाला उपलब्ध करून देतो। हॅलो, इथून पुढच्या शुभम आता तयारी करा, कुस्ती थोड्याच वेळात येईल आपली आणि विक्रम कॉर्पोरेशन तालीम आक्रोश राऊंड मारण्यासाठी चला आणि बिरुदेव बनसोडे जामगाव हो कर 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 काय
काय पाहुणे जातात आणि जिंकणाऱ्यासाठी आणि कब्जा घेतला चौगुले महिला पैलवानला कार्तिकीनं आनंद बरं होईल हो कारण करेवाली निवेदन करता असून आमच्या काळीनं आपलं कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शुभम या घेऊ राऊंड मारण्यासाठी शुभम विक्रम गोरपुणे 1 नंबरचे पैलवान राऊंड मारण्यासाठी या. हर्षवर्धन शेंडगे आणि संदेश सलामते चेतन बोराडे अजित वाघमोडे नाव कशासाठी लकोटा चिंध्या शिकण्यासाठी रात लकोटा चिंध्या आली पाहिजे हो. 5 वाजता आता करेवाडीच्या पैलवानांना थांबूया. आता बाहेरच्या पैलवानांना आपण संधी देऊया. हॅलो चला. जो किरण चव्हाण आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो आणि तू सुद्धा कर्नाटक चॅम्पियन व्हावं परमेश्वराकडे प्रार्थना. मैदानासाठी मदत केली माननीय श्रीमंत लिंबाजी कराडे ज्यांनी 7,000 मदत केली. लवकर व्यासपीठावरती आणि राहुल करपे रेवापा तांबे पैलवानला रेवापा तांबे यांच्याकडून राहुल करपे पैलवानला 500 रुपये आलेले आहेत. कुणाला राहुल करपेला 500 रुपये. यांच्याकडून 1,000 रुपये बक्षीस आहे.
रणजित जाधव कुंभारी हो मैदान दिसू दे घेऊ आणि देवराम कोळेकर सोनवणे आणि हर्षद मटे कंटे एक तगडी कुस्ती लागलेली आहे. धनराज कोळेकर आपडी समर्थ शेंडगे यांचा भाचा आणि धनराज कोळेकर अटवाडी अशी कुस्ती आता लागते. सातशे मध्ये 8 नंबर बघा त्यांची चिठ्ठी पडली बघा 700 मध्ये 8 नंबर. 8 नंबर काय तुझं नाव आणि तुझ्या जोडीदार दादू सुखदेव चौगुले करेवाडी आणि मल्हारी करे. चला चिठ्ठी लिहून दे त्यांना 700 मध्ये 8 नंबर आहे. हां 700 मध्ये 8 तिथे लिहून द्या. चिठ्ठी फाटल्या म्हणून बाजूला काढू नका फाटलेली घ्या. सागर तांबे करेवाडी निखिल वर्माने करेवाडी दत्ता करेवाडी विशाल कोळेकर करेवाडी आणि संग्राम भिसे करेवाडी या पैलवानांच्या कुस्ती आता झालेल्या आहेत. आणि तिकडं तानाजी मोठेवाडी यांचा भाचा आखाड्यावर आता आलेला आहे लढण्यासाठी. मैदान दिसू द्या निवेदकाला मैदान दिसू द्या. सदाशिव ज्ञानू कोळेकर उपसरपंच करेवाडी आणि व्हाईस चेअरमन कोणते बोबला सर्व सेवा सोसायटी यांच्या वतीनं आणि तिकडं करपे पैलवान विजय झालेला आहे. प्रेक्षणीय कुस्तीमध्ये धर्मा लेंगरे कुंभारी कुस्ती निवेदक शेंडगे सरांचा पट्टा प्रेक्षणीय कुस्तीमध्ये विजय झालेला आहे. रावसाहेब हो जाधव सर ती कुस्ती घ्या. स्पेशल कुस्ती आहे. माननीय सदाशिव ज्ञानू कोळेकर उपसरपंच करेवाडी आणि व्हाईस चेअरमन कोणत्या बोबला सर्व सेवा सोसायटी यांच्या वतीने एक चपळ चिता धरेल त्याला चिंतपट करणारा एक ढाण्या वागाने एक चपळ चिता अशी कुस्ती लागली. 4 सख्खे भाऊ पैलवान आहेत. मामा किती नंबर? उमेश बडबळे आणि प्रतीक माने कोणा एक विकास निळे ही कुस्ती मान्य तुकाराम बरकडे मोठेवाडी यांनी 3000 रुपये दिले. यांनी 3000 रुपये दिले. आतमध्ये कुस्ती ऊस किती एकर आहे म्हटलं की म्हणतात 20 एकर. द्राक्षे किती एकर आहे म्हटलं मोजायला गावत नाही. असा शेकापांना आत आले आणि आमचे पैलवान सुद्धा लहान दिसायला लागले. शेकापांना तुम्ही त्या कुस्तीसाठी पंच म्हणून थांबायचा. 4 व्हीलरला कसा चालत फिरू शकत नाही. कुंभारीचं मैदान असलं शेकापांना फोन केला. अण्णा मैदानाच्या तालुक्यात शेकापांना 7,10,000 रुपयाची माझी कुस्ती लावा. तिकडे येळदरीच्या मैदानाला शेकापांना पोस्टरवर आहे. विळूरच्या मैदानाला शेकापांना आहे. काय याला सुद्धा दानत लागते. पैसा तर जगाकडे. करेवाडीचं मैदान म्हणलं की मी गेलो आहे. शेकापांना पोस्टरवर आहे.
हर्षवर्धन एक मिनिट हर्षवर्धन ग्रंथसिद्ध शेंडगे वस्ताद ग्रंथसिद्ध बोलणे करेवाडी 5,000 रुपये आणि पैलवान श्रीमंत करपे करेवाडी 5,000 रुपयाची 20,000 रुपये इनाम आणि सुनील चौगले विजयी झाला स्पेशल कुस्तीमध्ये करेवाडीचा सुनील चौगले प्रेक्षणीय कुस्तीमध्ये विजयी झाला करेवाडीच्या पैलवानांना थांबवूया आता बाहेरच्या पैलवानांना आपण संधी देऊया कुस्ती मान्य नारायण गोखले करेवाडी यांच्याकडून 5,000 कुस्तीसाठी मान्य देवेंद्र गोखले गंगामाई ग्रुप करेवाडी यांच्याकडून 5,000 रुपये आलेले आहेत आणि मी आताच नामोल्लेख केलेला कोळगिरीचे माजी सरपंच शेकाप्पा पाटील यांच्याकडून 7,000 रुपये अशी 17,000 रुपये इनामावरी कुस्ती लागते आणि अजित वाघमोडे ठोरगी अशी पोस्टरवरची 5 नंबरची कुस्ती लागते करेवाडीचं नाव घेऊन तोंड दुखायला लागले निवेदकाचं पोरं असल्याशिवाय या ठिकाणी नामोल्लेख होत नाही चनापा असतात फकी आता आमदार साहेबांच्याकडे तुम्ही मागणी केलेली आहे आणि आमदार साहेबांनी तुम्हाला कुस्ती केंद्र देण्यासाठी शब्द दिलेला आहे पुढच्या वर्षी ह्या करेवाडीमध्ये 100 पैलवान लंगोटा छड्डीवर दिसणार आहे सरपंच साहेब तुमच्या आशीर्वादानं सुशांत शेजो आणि परसो स्वरकना आणि टाळी पाहिजे एकच आणि वातावरण आहे अशी कुस्ती असं मैदान असं संयोजन असं नियोजन करेवाडीकरांचं शेंडगे पैलवान वरून कब्जा घेतलेला आहे आणि संदेश सदामध्ये गंगास्थानी कोल्हापूरचा पैलवान चालून बचाव घेतोय सगळे एका जागी तिकडे कॅमेरा मारलाय मानगड आणि मेंदू यांच्या त्रिवेणी संगमात चालती ती कुस्ती ईर्ष्या जिद्द चिकाटी या चतुसूत्रीच्या जोरावर चालती ती कुस्ती या भागामध्ये ज्याचं मन आणि मनगड बळकट त्याचा जर मेंदू त्याला साथ देत नसेल तर तो गाव गुण म्हणल्याशिवाय राहत नाही तितकं सत्य आणि ज्याचं मनगड आणि मेंदू बळकट त्याचं जर मन घाबरत असेल तर मला अति छोट्याशा कुत्र्याला घालून पडतोय काय त्याचा उपयोग म्हणून मनगड आणि मेंदू यांच्या त्रिवेणी संगमात चालती ती कुस्ती सुशांत शेजोड आपला जोडीदार आलेला आहे तो काय येत नाही बाबा सुशांत शेजोड कुस्ती कमिटी मला विचारत आहे सतीश कोळेकर संतोष मोठेवाडी आखाड्यात चला लगेच कुस्ती लागे
सुशांत आपला जोडीदार आखाड्यावर आलेला आहे, 4 वेळा पुकार दिलेला आहे. कमिटी आपल्याला विचारत आहे, सतीश सत्यजित रमेश कोळेकर सतीश एक तास झालं कापड काढले हे आणि संतोष मर्याप्पा मोठे आखाड्यावर लगेच कुस्ती लागेल. हो एक तास झालं त्या महाराष्ट्रवाल्याला सांगत असतात 5 मिनिटात येत जाऊ म्हणून. शेड्यूल नको टाकायला 2-2 तास कसं काय होतं रे? हो एक तास झाली ती आता सुशांतचं मी नाव घेतोय, तुम्ही ऐकताय, तो येत नाही. 5-5 तास जाते तक्रार नको करायला. सुशांतचा जोडीदार इथं आलेला आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये हर्षवर्धन गणेशसिद्ध शेंडगे वस्ताद गणेशसिद्ध शेंडगे यांचा चिरंजीव प्रेक्षणीय कुस्तीमध्ये विजयी. आकारा मोठे कंटी आणि राम गायकवाड आटपाडी ही कुस्ती करेवाडी यांनी 2000 रुपये दिले, सदस्य करेवाडी 2000 रुपये दिले आणि दशरथ भोपणे ग्रामपंचायत सदस्य करेवाडी यांच्या समस्ती ही कुस्ती लागेल. चला मान्यवर ऐका, आता जेवढे कुस्त्या तेवढे पंच. 1 नंबरचे पैलवान विक्रम गोरपडे राऊंड मारला या की चला विक्रम गोरपडे पैलवानला राऊंड मारण्यासाठी द्या. हो या पैलवानला राऊंड मारण्यासाठी हलगी वादक 2000 हेलो तीन कुस्त्या चालू राहते.
मान्य सदाशिव ज्ञानू कोळेकर उपसरपंच करेवाडी व्हाईस चेअरमन सर्व सेवा सोसायटी यांच्याकडून 1000 रुपयाची स्पेशल कुस्ती धर्मा लेंगरे आणि विरोध करांडे कवाळे महाराष्ट्र विरोध कर्नाटक अशी कुस्ती लागली. हॅलो विक्रम घोरपडे आणि शिवराम कोळेकर तयारीला लागायचं आता मोजक्या कुस्त्या राहिलेल्या आहेत. चेतन बोराडे सोलापूर आलाय का इथं? चेतन बोराडे अजित वाघमोडे भिवर्गी दोन्ही पैलवान दिसत नाही. संजय सभामध्ये आलेला हर्षवर्धन शेंडगे विळसिद्ध शेंडगे यांचा चिरंजीव आखाड्यावर या कुस्ती लागणार आहे. सागर कारंडे करेवाडी कुठं आहे? चेतन मोराडे या लागलेला आहे. आलाय का इथं? ओके प्रथम महादेव माने सागर कारंडे कुठं आहे? सागर कारंडे आहे का? आपली काय नियोजन केलंय कोण? देणगीदारांची नावं आहेत माझ्यासमोर. हॅलो आता समोर कुस्ती लागणार आहे. 1 मिनिट नंबर सांगा. नंबर कुस्ती नवीन जोडला का? किती? गणेश पांडुरंग पांढरेवाडी ही कुस्ती माने महादेव दुर्गा करेवाडी यांनी 2000 रुपये दिले. त्यांच्या शुभास्ते कुस्ती लागेल. मान्य शंकर कोळेकर करेवाडी यांनी 2000 रुपये दिले. त्यांच्या शुभास्ते कुस्ती लागेल. मान्य विळसिद्ध शेंडगे करेवाडी यांनी 3000 रुपये दिले. त्यांच्या शुभास्ते कुस्ती लागेल. ती कुस्ती त्यांनी कमी झाल्यावर या बसायचं. आणि संदेश सरामध्ये आलाय. हर्षवर्धन शेंडगे आला का? थांबा संदेश थांब जरा जोडीदारी होते. थांबा जरा कुस्त्या कमी करून लावू. संदेश कुस्त्या कमी करून कुस्ती करू. आता पैलवान भानुदास फक्त 4 कुस्त्या चालू राहतील. ओके आता देणगीदारांची नावं कॉल केलेले आहेत. भानुदास पैलवान कुस्ती जोडून घ्या. भानुदास पैलवान भानुदास असतात कुस्ती जोडून घ्या. संदेश गणेश पांढरेवाडी आणि आकाश गोदावले चुरवणी एक तगडी कुस्ती लागते. हो आणि गायकवाड पैलवान आटपाडीचा प्रेम मिळवला. गायकवाड पैलवानला दोवाडीचा गायकवाड.
आखाड्यावर पोहोचवून या. आता एका कर्नाटकचा माल हळूहळू उठायला लागलेला आहे, आतमध्ये एंट्री व्हायला लागलेली आहे. आणि आता कर्नाटक विरुद्ध महाराष्ट्र अशा लढती आता चालू होणार आहे. हॅलो बांधा संस्था हा आता नवीन जयवंत शिंदे आटपाडी शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी नामदेव मंडळ यांचा शिवानंद सोनकराव करण्यासाठी मी नाव कॉल करतोय. मान्य रामा कोकरे करेवाडी यांचे 3000 रुपये द्या कुस्तीसाठी. मान्य संजय 3000 रुपये द्या कुस्तीसाठी. अशी 9000 रुपये इनामावरी कुस्ती लागते. चला रामा कोकरे करेवाडी असतील तर आतमध्ये या. हा चला कुस्ती जोडून 9000 रुपये इनामाची कुस्ती लागली. चला पहा एक दोन लय चांगली पोरं लांबून आलेले राहिलेले आहेत. कुस्ती लावून आलेली एक जवळ्याचा आहे आणि एक हिरग्याचा आहे. तुफानी बंद एकेकाचे पैलवान श्रीमंत करपे नाव घेतलेली काळजाचा ठोका. सांगली जिल्ह्यातल्या पैलवान श्रीमंत करपे आपलं हार्दिक स्वागत आहे. एक सांगलीमध्ये तक्रार झालेली होती आणि पोलीस गाडी मागे लागलेली होती आणि नदी पात्रावर गाडी जवळ आली आणि भरलेल्या नदीमध्ये वरून उडी मारली होती. श्रीमंत करपे पैलवानी असा इतिहास केलेला पैलवान आहे. आम्ही अनेक गोष्टींचे त्यांचे साक्षीदार आणि असे श्रीमंत करपे पैलवान भोसले सांगली या ठिकाणी एक नामांकित पैलवान म्हणून या कुस्ती क्षेत्रातला एक अस्सल हिरा म्हणून नाव लौकिक असणारे श्रीमंत करपे पैलवान. हिस्ट्री सांगावी तेवढी थोडीच आहे आमच्या मित्राची. हा बोला. भागाप्पा चौगुले 2000 रुपये इनामाची स्पेशल कुस्ती लागते. किरण सुभाष चौगुले प्रेक्षणीय कुस्तीमध्ये विजय झालेला हर्षवर्धनची कुस्ती घ्या. हो अगोदर या लहान कुस्त्या घ्या पण द्या. हे चल स्पेशल कुस्ती चल. मोठेवाडीचा तानाजी राकेश चंदगिरी कोळगिरी ही कुस्ती समाजाला पोहोचतात. रामा करंडे लिंबा यांच्याकडून 3500 रुपये या कुस्तीसाठी. युवा अध्यक्ष भाजपा यांच्याकडून 3500 रुपये आणि माननीय श्रावण चौगुले शिरना यांच्याकडून 3500 रुपये अशी ही कुस्ती 10.5 लागते. बसा काही तुमच्या स्पेशल कुस्ती धर्माबशीचा तुमच्या माननीय सदाशिव जानव कोळेकर
उपसरपंच करेवाडी यांच्या वतीनं 1,000 रुपयाच्या 2 कुस्त्या, मगाशी कुस्ती लागली कुस्त्या 1,000 रुपयाच्या त्यांच्या लागतायत. अंगावर मावसला पण कुस्तीचा किती वास आहे बघा. 4 सगळे भाऊ पैलवान त्यांच्या वतीने 1,000 रुपयाच्या 2 कुस्त्या. हा 2 पेशल सुरू कुस्ती माननीय नारायण गोपणे करेवाडी यांच्याकडून 5,000 कुस्तीसाठी, माननीय देवेंद्र गोपणे गंगामाई गोप करेवाडी यांच्याकडून 5,000 रुपये आलेले आहेत. आणि मी आताच नामोल्लेख केलेला कोळगिरीचे माजी सरपंच शेकाप्पा पाटील यांच्याकडून 7,000 रुपये, अशी 17,000 रुपये इनामावरी कुस्ती लागते सर्वांना पाचवण्यांच्या हातात. आणि अजित वाघमोडे ठोरगी अशी पोस्टरवरची 5 नंबरची कुस्ती लागते. करेवाडीचं नाव घेऊन तोंड दुखायला लागले निवेदकांना. पोरं असल्याशिवाय या ठिकाणी नामोल्लेख होत नाही. चनापा असतात. आता आमदार साहेबांच्याकडे तुम्ही मागणी केलेली आहे आणि आमदार साहेबांनी तुम्हाला कुस्ती केंद्र देण्यासाठी शब्द दिलेला आहे. पुढच्या वर्षी ह्या करेवाडीमध्ये 100 पैलवान लागोटा छड्डीवर दिसणार आहे. सरपंच साहेब तुमच्या आशीर्वादानं सुशांत शेजो आणि परसो स्वरकना आणि टाळे पाहिजे एकच आणि वातावरण आहे. अशी कुस्ती, असं मैदान, असं संयोजन, असं नियोजन करेवाडीकरांचं. तर शेंडगे पैलवान वरून कब्जा घेतलेला आहे आणि संदेश सदामध्ये गंगास्थानी कोल्हापूरचा पैलवान खालून बचाव घेतोय. सगळे एका जागी तिकडे कॅमेरा मारलाय. मानगड आणि मेदू यांच्या त्रिवेणी संगमात चालती ती कुस्ती. ईर्ष्या, जिद्द, चिकाटी या चतुसूत्रीच्या जोरावर चालती ती कुस्ती. या भागामध्ये ज्याचं मन आणि मनगड बळकट, त्याचा जर मेंदू त्याला साथ देत नसेल तर तो गाव गुण म्हणल्याशिवाय राहत नाही. तितकं सत्य. आणि ज्याचं मनगड आणि मेंदू बळकट आहे, त्याचं जर मन घाबरत असेल तर बघा अति छोट्याशा कुत्र्याला घाबरून पडतोय, काय त्याचा उपयोग. म्हणून मनगड आणि मेंदू यांच्या त्रिवेणी संगमात चालती ती कुस्ती. सुशांत शेजोळ आपला जोडीदार आलेला आहे. तर काय येतोय बाबा? सुशांत शेजोळ कुस्ती कमिटी मला विचारत आहे. सतीश कोळेकर, संतोष मोठे मोठेवाडी आखाड्यात चला, लगेच कुस्ती लागे. सुशांत आपला जोडीदार आखाड्यावर आलेला आहे. 4 वेळा पुकार दिलेला आहे. कमिटी आपल्याला विचारत आहे. सतीश सत्यजित रमेश कोळेकर, सतीश 1 तास झालं कापड काढले. आणि संतोष
मर्याप्पा मोठे आखाड्यावर लगेच कुस्ती लागेल. अहो एक तास जर त्या महाराष्ट्रवाल्याला सांगत असत 5 मिनिटात येत जाऊ म्हणून शेड्यूल नको टाकायला 2-2 तास कसं काय होतं रे. अहो एक तास झाली ती आता सुशांत मी नाव घेतोय तुम्ही ऐकताय तो येत नाही. 5 तास जाते तक्रार लंगोटे मारायला. सुशांतचा जोडीदार इथं आलेला आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये हर्षवर्धन फिळसिद्ध शेंडगे वस्ताद फिळसिद्ध शेंडगे यांचा चिरंजीव प्रेक्षणीय कुस्तीमध्ये विजयी. कुस्ती करतात ते शुभम कोळेकर आणि विक्रम घोरपडे यांची शेवटची कुस्ती होते. तरी कृपया अर्ध्या तासामध्ये कुस्तीचं मैदान संपतंय. सगळ्यांनी या कुस्तीचा आनंद घ्यायचा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आरेवाडी महाराष्ट्र केसरी सांगली जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेमध्ये 97 किलो वजन गटाचा सांगली जिल्ह्याचं प्रतिनिधित्व महाराष्ट्राला केलेला पैलवान आकाराम कोंडीवार कोळेकर यांचा कुस्ती कमिटीच्या वतीने बांधून सन्मान होतोय. 1 नंबरचे पैलवान विक्रम घोरपडे शुभम कोळेकर. मान्य पैलवान जालिंदर काका वनमाने असं या कुस्तीसाठी इनाम अशी ही कुस्ती या ठिकाणी 51,000 रुपये इनामावर लागते. आणि अकलूज दत्ताप्पा वनमारे यांचं पटण बनसोडे पैलवान नागपूर 500 रुपये. बनसोडे पैलवान 1 नंबरची कुस्ती लागलेली आहे. विजय कोळगिरी आणि हर्षवर्धन शेंडगे हे स्पेशल कुस्ती संतोष बजरंग शेंडगे रामा कारंडे विष्णू हरवाने यांची स्पेशल कुस्ती 21,000 रुपये लागते. लवकर या नाही. 1952 साली हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्यातले कराड तालुक्यातील कोळेश्वर गावचे खाशाबा जाधव पैलवान यांनी वैयक्तिक क्रीडा कशासाठी जगायचं आणि काय करायचं आज या कडेवाडीतून काहीतरी घेऊन जायचं आहे. तरुणाईचं लक्ष लागून राहिलेले पैलवान भानुदास वनमारे पैलवान सनातन चौगुले आणि घेतले मान्य जालिंदर काका वनमारे. कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. सर्व मंडळींना सोबत घेऊन आज एक सुंदर मैदान या ठिकाणी आपण यशस्वी केलं. त्यामध्ये माननीय देवेंद्र गोपने साहेब आहेत. सर्वांचं
कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. सर्व देणगीदारांची मी नावं घेतलेली आहेत. सर्वांनी किती इनाम दिलेलं आहे या मैदानासाठी याचा उल्लेख केलेला आहे. अजून करेवाडीला पाणी येणार आहे. तत्पूर्वी एवढं मोठं मैदान तुम्ही यशस्वी केलेलं आहे. बाहेरच्या गावात टोळी जायची बंद होईल. गावच्या शिवारात टोळ्या चालतील आवाजात बजरंग बलीच्या नावानं जोराचे गाजवायचं. बजरंग बली आपल्या शरीरामध्ये नसा नसामध्ये अवतारलेला आहे आणि जे कोणी वर हात करून बजरंग बलीच्या ते पुढच्या जन्मामध्ये मुके होतील. मुके बघूया आता मुक व्हायला कोण तयार आहे. प्रत्येकाने आपल्या आपल्या शेजारीकडे लक्ष ठेवा. प्रत्येकाने वर हात करून बजरंग बलीच्या नावानं जय गाजवायचा. अशी सुंदरी कुस्ती पंढरी रविवारीची कुस्ती पंढरी रामनाथ हरंडे आणि विष्णू हनुमाने यांच्या वतीनं 21,000 रुपये इनामावर कुस्ती लागते. आणि पैलवान शुभम पट काढलेला आहे. पुढे छातीचा बोजा टाकत बचाव घेत आहे. पाय घोषणा लावण्याचा दोन्ही पाय घातलेला हर्षवर्धन शिंदे कब्जा घेतला हो. आणि आता चेक पकड पाय घोषणा लावलेला हर्षवर्धन शिंदे परवाना श्रीमंत करबे पैलवान अर्धा काय खाल्ला गोष्ट नाही वरला. आतापर्यंत प्रत्येक निर्णय श्रीमंतांचा कंडक्यावर असतो. अर्धा निकाल मिळाला नाही. त्या ठिकाणी त्या कुस्तीचे न्यायाधीश भोसले शाळेमध्ये पैलवान सांगलीला गेल्यानंतर आम्हाला बंदूक प्रेत द्यायचे ते आम्ही त्यांच्या रूमवर हक्कानं जाऊन राहायचं. बिळान सिद्ध शेंडगे थोडी नाव विजय जरा टाळीच्या गावच्या पोरासाठी असतात यांनी खेळवलेली पोर आहेत. असतात नाही. पैलवान संगप्पा चौगले सांगतात आम्ही घडलो भेंडगेमुळे. आणि पैलवान विष्णू हनुमाने सांगतात आम्ही अशा कुस्त्या असं मैदान सज्जन प्रेक्षकांच्या साक्षीला भव्य दिव्य मैदान करेवाडी मुक्कामी. 1 नंबरची कुस्ती जोमात चालू आहे. पैलवान विक्रम घोरपडे शिवनेरी ताली मतलूज आणि शुभम कोळेकर गाकास्थानी कोल्हापूर. हॅलो आटपाडीची तालीम चाललेले पैलवानांनी गाडीकडे जायचं. तोडी तोड आणि जोडी तोड अशा कुस्त्या असं मैदान सज्जन प्रेक्षकांच्या साक्षीनं भव्य दिव्य मैदान. या ठिकाणी हर्षवर्धन शेंडगे कैलासवासी मेजर सखाराम कोळेकर यांचा तो चिरंजीव आहे. आरेवाडीमध्ये कुस्ती संपत असताना मेजर साहेब सेवानिवृत्त झाले आणि आरेवाडीमध्ये येऊन ही मल्लविद्या कुस्ती ही परंपरा तयार केली. त्यातला एक अस्तरीय स्वतःचा ठाकरे तयार केला. त्याचं नाव शुभम कोळेकर. तिकोटी करेवाडी यांच्याकडून हर्षवर्धन बिळसिद्ध शेंडगे पैलवान 500 रुपये कुस्ती निकाली होणार.
मान्य रियाज जमादार भैया यांनी अतिशय शिवनेरी तालीम वापरून दत्ता मामा वाघमारे दत्ता पांचा पट्टा कंट्रोलर म्हणून एका कुस्तीवर 5 जण काम करतात. ज्याच्यावर करंट आहे, ज्याच्यावर पारा, ज्याच्यावर धाडस आहे त्याची कुस्ती, ज्याच्या खात्यात बँक बॅलन्स आहे त्याचा चेक आता वाटणार, ज्याच्या खात्यात बँक बॅलन्स शिल्लक नाही त्याचा चेक बाउन्स होणार आहे. आणि बाउन्स झाल्यानंतर काय होते ते तुम्हाला माहित आहे. फिरतरायचा कुस्ती निकाली छोडा, अतिशय तगडी कुस्त्या, एकच फाईट आणि वातावरण वादळापूर्वीची शांतता या मैदानाला आलेली आहे. कुस्ती आपल्या समोर चालू आहे. निकाली छोडा, करेवाडीकरांच्या डोळ्याचा पारणा फिटला. आपल्या घराण्यात असावं असं वाटतंय का मंडळी? का घरच्या म्हशीचं सर्व 2 डेअरी एवढं लिटर झालं तेवढं लिटर झालं. चौकात बसून बसल्या वाया गप्पा शुभम कोळेकर आणि बचावण्याचा प्रयत्न. घर 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 घर. या ठिकाणी कुस्तीप्रेमी उद्योजक मान्य बाबासाहेब भोसले मामा कोसारी हे आपलं करेवाडीचं मैदान मुंबईतून या ठिकाणी व्हिडिओ कॉल करून पाहतात. असे कुस्तीप्रेमी माणसं या भारतामध्ये पैलवानांच्या हातामध्ये एक ऊर्जा, एक चेतना आणायचं काम या पैलवान भानुदास हरमणे यांनी स्वप्नात त्याला एक मोठं आव्हान केलेलं आहे. 10 मिनिट होते 10 मिनिट. न्यूज डेट पाठवा नाही. हॅलो, गती पाहिजे गती. घर 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 अशी कुस्ती गोपुरगोटला ठेवलेला आहे. विक्रम गोरपडे पैलवान कोपर घोटणा लावलेला आहे. कोपर घोटणा का लावला जातो? पाय घोटणा का लावला जातो? मानेवर थाप का मारली जाते? तर ज्या पद्धतीनं नागाच्या मानेतील दम कमी झाला तर नाग सुद्धा थरा काढायचा ठरतो. त्या पद्धतीनं पैलवानाच्या मानेतील जर दम कमी झाला तर कुस्ती गेली म्हणून समजायची. म्हणून प्रतिस्पर्ध्याच्या मानेवर थाप मारली जाते, त्याच्या समोर दंड ठोकला जातो, त्याचा कॉन्फिडन्स कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. काय कुस्ती चालली हो.
मला आज आपल्या मळ्यात जर कुस्ती कंटिन्यू कुस्ती चालू